ओझर शहरातील नवीन 61 कामांसाठी सुमारे 20 कोटी 46 लाख खर्चाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कालिका माता मंदिर ओझर येथे उत्साहात पार पडले। आणि यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की भाजपा जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या नेतृत्वात गेल्या 2 ते 3 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर तालुकाभर विकास कामाला सुरुवात झाली आहे। आगामी काळात ओझर नगर परिषदेच्या आश्वासनानं ओझर दत्तक घेतल्याची घोषणा निवडणुकीच्या काळातच केलेली आहे। त्यामुळे भविष्यातील ओझरच्या आणि उपनगरांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही देत ओझरच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन गिरीश महाजन यांनी केले आहे। ओझर येथे एसटी प्लांट कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सय्यद पिंपरी येथील हद्दीत उपलब्ध असलेली जागेचा पाठपुरावा करून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयातून यावर तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही दिली। याचप्रमाणे नाशिक विमानतळाला जोडणाऱ्या एअरफोर्स कॉर्नर, प्रभुधाम मंदिर ते नाशिक विमानतळ असा काँक्रिटीकरणाचा रस्त्याचा प्रस्ताव 10वा मैल येथे ओपन स्पेस असलेल्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार असून तेही लवकरच मार्गी लागेल असे गिरीश महाजन यांच्याकडून सांगण्यात आले। उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर निफाड तालुक्यातील अनेक नेत्यांचा, नगरसेवकांचा भाजप प्रवेश करण्यात आला। त्याचप्रमाणे 15,000 झाडे लावण्याचा संकल्प देखील करण्यात आलेला आहे। ओझर येथील नवीन बस स्थानक येथे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली। हा कार्यक्रम याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार माईसाहेब रावसाहेब कदम होत्या। ओझर नगराध्यक्ष अनिता घेगडमल, पिंपळगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष मनोज बर्डे, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, भागवत बोरस्ते, प्रांत अधिकारी शशिकांत मंगळुरे, तहसीलदार विशाल नायकवाडे, नगरसेवक नगरसेविका ओझर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी किरण देशमुख, अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओझर मी म्हणतो, पण भाऊ आता ओझरची एक नव्याने ओळख निर्माण त्या ठिकाणी होत आहे आणि ती म्हणजे गिरीश भाऊंनी दत्तक घेतलेलं ओझर गाव अशी ओळख आवर्जून मला या ठिकाणी नमूद करावे लागेल। कारण या एका वाक्यावर आम्ही निवडणुका लढवलो आणि लोकांनी देखील आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो। आणि एवढं सांगायचं कारण सुद्धा मी 2 मिनिटात समाप्त करतो। भाऊ, आमचे 2-3 विषय आहेत। एक आमची पाणी पुरवठा योजना 117 कोटी रुपयाची आमचं डीपीआर झालेलं आहे आणि आता आपली जी एसएलटीसी मीटिंग असते राज्य सरकारची जी गेल्या 1.5 वर्षांपासून झालेली नाही त्याच्याकरता ती पाणी पुरवठा योजना आज रोजी आमची थांबलेली आहे। भाऊ, एक एसटीपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी योगायोग असा आहे की 10 एकर जागा इरिगेशन डिपार्टमेंटची आमच्या गावामध्ये आहे आपल्याच खात्याकडे। पूर्वी ती जागा कॅनॉलला भरावा करण्याकरता विकत घेतलेली होती। कॅनॉल बाजूनी गेलेला आहे, त्या भरावाकरता त्या मातीचा उपसा झाला, पण ती जमीन हस्तगत ब्रिटिश काळात किंवा नंतर झालेली असेल आणि ती आज पडीत आहे। जर त्यातल्या 5 एकर जागेचा आम्ही आमच्या नगर परिषदेच्या वतीने आपल्या विभागाला प्रस्ताव देत आहोत की एसटीपी साठी आम्हाला तो तुमची जे काही प्रोसिजर असेल त्या पद्धतीने मंजूर करावा। भाऊ, आमचा एक विशेष महत्वाचा मुद्दा आहे घनकचरा व्यवस्थापन। आपण आम्हाला बायो मायनिंग साठी त्या ठिकाणी निधी मंजूर करून दिला आणि बायो मायनिंग त्या ठिकाणी होत आहे, सुरू झालेलं आहे। परंतु आम्हाला आता कचरा टाकायला नदीकाठ ही जागा आहे, त्याच्यामुळे आम्ही आपल्या विनंती करू की आपण जिल्हा स्तरावर एक सय्यद पिंपरीकडे पण मोठ्या प्रमाणात जागा आहेत, जर त्यांची जागा मिळाली किंवा आम्हाला शासनाने प्रस्ताव मंजूर करून दिला घनकचऱ्याच्या जागेसाठी तर तो आमचा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे। त्याचबरोबर भाऊ, एक आपणच मंत्री आहात आपत्ती व्यवस्थापन, ज्या ठिकाणी आमचा कचराचे आता डिस्पोजल सगळं होतंय तिथं बाणगंगा नदी आहे, तिथं आम्हाला जर संरक्षण भिंत मिळाली तर तो एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी नदीचा आमचा त्या ठिकाणी मिटू शकतो अशी देखील एक विनंती आपल्याला करतो। आणि भाऊ, ओझरचा भौगोलिक भाग असा आहे की नाशिक शहर संपतं आणि ओझर सुरू होतं। ओझरला एअरपोर्ट देखील आपण ओझर मधनच त्या एअरपोर्टकडे जातो, ओझर एअरपोर्टच म्हणतो। तर तो आमचा 10व्या मैलापासून जो एअरपोर्ट रोड आहे भाऊ, त्या ठिकाणी त्या कोपऱ्यावरच एक ओपन स्पेस आहे हायवेला आणि त्या एअरपोर्ट रोडच्या कॉर्नरवर ओपन स्पेस आहे। आमचा प्रस्तावित त्या ठिकाणी एक प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा एक ओपन स्पेस डेव्हलपमेंटचा एक विषय आहे, तो प्रस्ताव डीपीडीसीला आम्ही देत आहोत। त्याचप्रमाणे एअरपोर्ट रोड
एअरपोर्टला पॅरलल एक रोड आहे जो की एअरपोर्ट रोड पासूनच हायवे पर्यंत येतो, त्याचा एक कॉन्क्रिटीकरणचा आम्ही एक प्रस्ताव देतोय. म्हणजे जरी सिंहस्थाच्या आम्ही बाहेर असलो तरी देखील आमच्या गावावर येणाऱ्या भाविकांचा लोड हा असणार आहे. त्यामुळे 2-4 कामं आम्ही प्राधिकरणाला देखील हे पत्र केले 2-3 वेळा, परंतु त्याचं काही आम्हाला फार असं काही आउटपुट नाही आलं. आपण जर डीपीडीसी म्हणा किंवा इतर ठिकाणी जर त्याला सिंहस्थाच्याच अनुषंगाने जर आम्हाला मार्गदर्शन केलं, मदत केली तर बरं होईल. तिसरा एक विषय भाऊ, हा जो आपण एअरफोर्सचा जो रोड जातो विमानतळाकडे आणि 10व्या मैलाकडे जो रोड जातो त्याला कनेक्टिंग एक रोड आहे. भविष्यात जर त्या रोडवर ट्रॅफिक झाली तर इकडनं डायव्हर्ट पण होऊ शकते. त्याचा मला वाटतं की आता निधीच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मी इलेक्शनच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही दत्तक गाव घ्या, मी त्यावेळेला सांगून दिलं. दत्तक म्हणजे कसं आयत्या मिळत नको बस, मालदार पार्टी असते, घ्या दत्तक, तसं माझं झालेलं आहे आणि मी तुम्हाला दत्तक घेतलेलं आहे. त्यामुळे आता शब्द पळावा लागेल. तर लोक म्हणजे निवडणुकीच्या वेळेला आले, शब्द दिला आणि निघून गेले. निश्चित मला शब्दाची आठवण आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. पुढच्या येणाऱ्या काळात तुम्ही जे जी कामं सांगितली या ठिकाणी मी ती खरं म्हणजे यतीन सांगणार 30 काम 12 कामं सांगितली, 30 काम म्हणतो चौथ्याकडे ती गरज नाही पुढे. असं हुशारी लागते राजकारणामध्ये, पण तसं चाललेलं आहे. आणि म्हणून पाणी पुरवठा योजना, कारण आता शहराचं विस्तारीकरण होत आहे. या ठिकाणी STP प्लॅनची जागा, त्यासाठी आमची जागा आमच्या डिपार्टमेंटची, इरिगेशन डिपार्टमेंटची, जलसंपदा खात्याची, ती मी लगेच तुम्हाला देऊन टाकतो. घनकचऱ्याची जागा आहे. घनकचरा हा सर्वात मोठा, जसं शहर वाढतं तसं घनकचरा हा एक मोठा आव्हान आपल्या समोर या ठिकाणी येत असतं. आणि म्हणून याच्यासाठी आपण लगेच तात्काळ कलेक्टरला सांगतो काय लागेल असेल ते व्यवस्था करू. संरक्षण भिंत तुम्ही मांडलेली आहे, प्रोटेक्शन वॉल ती तुम्हाला देतो. ओपन स्पेस आहे, त्या ठिकाणी काही विषय तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं, आपण ते कलेक्टरला सांगू. आणि काही रस्ते कॉन्क्रिटीकरण, आपण बाजूचे लागणारे पॅरलल रस्ते जे आहेत त्यासाठी कॉन्क्रिटीकरणाचा विषय या ठिकाणी सांगितलेला आहे. तुम्ही काळजी करू नका, मी शब्द दिलेला आहे. त्यामुळे निश्चित ही सगळी कामं आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करू. फार वेळ लागणार नाही, पण पुन्हा शब्द देतो मी आपल्याला